दुसरं म्हणजे नरेंद्र जाधवांची स्वतःची संघ भाजपची असलेली जवळीक संशयास्पद आहे। सगळ्यांमधून अंतिमतः तिसऱ्या भाषेची सक्ती हा मुद्दा बाजूला काढला गेलेला असल्यामुळे ही समिती अत्यंत अनावश्यक आहे। डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती सरकारने स्थापन केली आहे त्या समितीचा निर्णय सरकारने दोन्ही शासन निर्णय 16 एप्रिल आणि 17 जूनचे रद्द करण्याच्या शासन निर्णयातच त्याचा उल्लेख केलाय। आणि या समितीला दोन कारणांनी आमचा विरोध आहे। एक म्हणजे नरेंद्र जाधव हे काही बालमानसशास्त्र बाल शिक्षण या विषयाचे तज्ज्ञ नाहीत। दुसरं म्हणजे नरेंद्र जाधवांची स्वतःची संघ भाजपची असलेली जवळीक संशयास्पद आहे। आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राज्याचा शिक्षण आराखडा या सगळ्यांमधून अंतिमतः तिसऱ्या भाषेची सक्ती हा मुद्दा बाजूला काढला गेलेला असल्यामुळे ही समिती अत्यंत अनावश्यक आहे। त्यामुळे जाधवांनी मुळामध्ये ही समितीचं अध्यक्षपद घ्यायला नको होतं आणि आता घेतलंच आहे, तर त्यांनी अधिक मानहानी न स्वीकारता त्यांनी हे पद सोडून दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं।